सर आज आपण राष्ट्रीय मराठा पक्ष या पार्टीकडून आपण लोकसभेचे उमेदवार आज आपण नामांकन पत्र दाखल केलेले आहे, त्याबद्दल काय आणि तुमचे कोणते काम कराल? सर्वप्रथम बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून तुम्हाला सांगतो, औरंगाबाद 19 लोकसभेच्या उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने। 22 वर्षाचा माझा अनुभव, जो सामाजिक कार्याचा जो अनुभव आहे त्याची शिदोरी घेऊन मी आज नामांकन भरलेलं आहे आणि यानंतर मी 100% मी विजय होणार याची मी कोणकोणते असे विषय आहेत जे विषयावर तुम्ही लढणार? आता मराठा आरक्षण आहे, आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज झाला त्याच्या विरोधात मी आज अर्ज भरलेला आहे। पाणीचा प्रश्न पण गंभीर आहे। जरांगे पाटील यांनी काही पाठिंबा वगैरे आपल्याला नाही, जरांगे पाटील मला पाठिंबा समाजाचा पाठिंबा आहे, सर्वसामान्य समाज राष्ट्रीय मराठा पक्षाच्या सोबत आहे। सर आपलं नाव सांगा? भरत कदम पाटील। काय तुम्ही बिना चप्पल ही काय गोष्ट आहे, बिना चप्पल आपण फॉर्म भरलेला आहे? मी आरक्षण भेटेपर्यंत प्रत्येक गुरुवारी चप्पल न घालण्याचा निर्धार केलेला गेल्या 25 वर्षापासून। धन्यवाद। शिवाजीराव पाटील, राष्ट्रीय मराठा पार्टी अध्यक्ष। आज 19 औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय मराठा पार्टीचे अधिकृत उमेदवार भरत पुरुषोत्तम कदम आहेत आणि आपला मेन जे अजेंडा आहे राष्ट्रीय मराठा पार्टीचा की भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले, आरक्षण चालूच आहे। 5 वर्षाचं 10 वर्ष, आज 75 वर्ष आरक्षण आहे, पण झोपडपट्टीतल्या लोकांना आणखी आरक्षण मिळालं नाही। परंतु मराठा असेल, मुस्लिम असेल, लिंगायत असेल, इतर ओपन जे काही समाज आहे तर ह्या समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे। आणि ज्या मोदी सरकारने 10% आरक्षण ठेवलं होतं 10%, तर त्याच्याऐवजी 25% आरक्षण करा आणि मराठा असेल, मुस्लिम असेल, लिंगायत असेल, थोडक्यात ओपन जे काही समाज आहे त्या समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या आणि आरक्षण मर्यादा वाढवा। ह्याच्यासाठी भरत कदम पाटलाला आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे। आणि आपण जे काही विचारलात, जरांगे हा एक समाजाचा घटक आहे आणि राष्ट्रीय मराठा पार्टी ही जी आहे सर्व समाजाची मिळून एक मोठी पार्टी आहे, लक्षात घ्या। आणि याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची मान्यता आहे। आणि तुम्ही जे काही जरांगे बद्दल विचारला तर जरांगेचा कुठलाही पक्ष नाही, एक समाजाचा माणूस म्हणून तो उपोषणाला बसला होता आणि तिथे सगळ्या लोकांना आपल्या जीव घेण्याचा हल्ला झाला। तर मी दिल्लीला मी आंदोलन केलं 28 तारखेला आणि जरांगेने सुद्धा इथे आंतरवालीला 28 ला केलं आणि तिथलं आंदोलन आम्ही शांततेत केलं। मी मुंबईला पोहोचलो आणि हे माहिती झाल्यानंतर मी डायरेक्ट आंतरवाली सराटीमध्ये गेलो आणि जे काही बहिणीवर आपला जे काही अत्याचार झाला, पोलिसांनी गोळीबार केला, लाठीमार केला, अक्षरशः माणूस असं मारहाण म्हणजे काय दुश्मनाला केल्यासारखं, ज्या इंग्रजीत राजवटीमध्ये जे झालं नाही ते आंतरवाली सराटीमध्ये झालं। आणि आमच्या सर्व राष्ट्रीय मराठा पार्टीचे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो आणि जाऊन जे काही पोलीस अधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असो, डीवायएसपी असो, जे कोणी असतील 250 जे कर्मचारी असतील त्यांना निलंबित करा आणि मानव आयोगाकडे आम्ही आमच्या लिगल सेलचे, वकील सेलचे लोक सगळे नेऊन आम्ही ह्युमन राईट्सचा सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे आणि जरांगेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलेले आहोत। म्हणून एक जरांगे हा समाजाचा घटक आहे आणि राष्ट्रीय मराठा पार्टी ही सर्व संघटनेचे सर्व लोक मिळून आमची कार्यकारिणी तयार झालेली आहे। म्हणून आपल्याला आपल्या विनंती आहे की सर्व समाज बांधवांनी, सर्व मतदार भगिनीने भरत कदम यांना राष्ट्रीय मराठा पार्टीला आपण निवडून द्यावं, हे आपल्या वतीने मी आपल्याला सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।